नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर एक सोबत जर आपल्याला अस्तरबरोबर मेन फॅब्रिकची पण जर कटिंग करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची. आता मी अगोदर पॅटर्न काढून ठेवलेले 34 छातीचा ब्लाऊज आहे. तर तुम्ही बघा, अशा पद्धतीने पण आपण कट करू शकतो किंवा मग अगोदर अस्तर कट करून नंतर आपण मेन फॅब्रिकवर पण कटिंग करू शकतो. तर अशा वेळेला आपल्याला अगोदर सगळे माप व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे किती काय आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायची. कमी जास्त जर काही करायची वेळ आली तर ते आपल्याला पण कमी जास्त करून घ्यायचं आहे. मी अगोदर आखून घेते सगळं. खाली मेन फॅब्रिक आहे, नीट लक्षात घ्या. आणि हालचाल जर होत असेल तर तुम्ही टाचन पिण्याचा वापर केला तरी पण चालते. आता हे बघा, अस्तर जास्त झाले आणि मेन फॅब्रिक कमी झाले तर मग मी अगोदर अस्तरवर आपण आखून घ्यायचं आहे आणि नंतर मग मी जेवढा कटोरीचा भाग आहे मी ज्यावेळेस बाकीचं सगळी कटिंग झाल्याच्या नंतर कापड हलवणार आणि मग अस्तरची कटिंग अगोदर करून घेणार आणि नंतर मेन फॅब्रिकची कटिंग करणार. तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला ॲडजस्ट करायच्यात. खूप सुंदर फिनिशिंग आहे. मी तुम्हाला नंतर पण याचा व्हिडिओ आहेच तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी ब्लाऊज कसा शिवून झाला आहे याचा पण मी व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केला आहे, तर ते पण बघा. आता बघा, मेन फॅब्रिक अगोदर खाली कमी होतं तर मग मी अगोदर अस्तरवर कटिंग केली आणि नंतर मेन फॅब्रिकवर कटिंग केली. आता आपण शिवताना बघूया. आता आपली कटिंग पूर्ण झाली. मी एक सोबत 3 ब्लाऊजची कटिंग केली होती. तर उलटी सुलटी बाजू आपल्याला बघून आपल्याला अगोदर सगळं अस्तर मेन फॅब्रिक आणि ते जोडून घ्यायचं आहे. थोडंफार कमी जास्त जर झालं तर आपल्याला कटिंग करायला काहीच अडचण येत नाही. पण शिवून झाल्याच्या नंतर तुम्ही रिझल्ट बघा. खूप सुंदर असा ब्लाऊज आला आहे फिनिशिंगला. आणि याच्यामध्ये नवीन एक ट्रिक आहे तर ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी खूप सुंदर पद्धतीने शोल्डर जोडले. अशा पद्धतीने जर शोल्डर जोडलं तर छानच दिसतो ब्लाऊज. हर एक व्हिडिओमध्ये नवीन नवीन काहीतरी शिकायला जर भेटले तर नक्की तुम्ही पण ट्रेन होता. तर अशा पद्धतीने बघा, नॉर्मल कटोरी आपले जास्त झाले तर मी खालच्या बाजूने थोडेसे कट केले. क्रॉस पट्टी जोडण्याचे अनेक पद्धती आहेत. तर जास्त हेच चांगले वाटते का फिनिशिंग व्यवस्थित येते. तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी जर जोडली तर ब्लाऊज पण आकर्षित दिसतो. आता आपल्याला हुकलूक पट्टी बसवायची. हुक पट्टी जास्त मोठी नाही घेतली तरी पण चालते. जवळजवळ आपल्याला अर्धा इंचापर्यंत असेल तरी पण चालते किंवा थोडीशी पाऊण इंच घेतली तरी चालते. आता समोरच्या बाजूने मी हुक पट्टी बसवते. तर ती कशा पद्धतीने का मी अस्तरचाच कपडा यूज केला आहे त्याच्यासाठी, कारण मेन फॅब्रिक असं होतं सारखं वापर करून करून ते खराब होईल, अस्तर तरी टिकन. तर अशा हिशोबाने मी अस्तरचाच कपडा वापरला आहे. आपण ब्लाऊज पिसाचा वापरला तरी पण चालते. आता आपल्याला समोरचा गळा जोडायचा आहे. याला तर मी थोडंसं क्रॉस पट्टीमध्ये मी ताणणाऱ्या पट्ट्या अशा काढल्यात का आपल्याला सरळ नको आहे, क्रॉसमध्ये काढायच्यात जेणेकरून आपल्याला गोठ हा व्यवस्थितच आला पाहिजे. आता ब्लाऊज पिसाचा जास्त कपडा उरलेला नव्हता त्याच्यामुळं मग मी पाठीमागच्या बाजूने दाब शिलाई दिली आणि फक्त समोरच्या बाजूने गोट घेतला. तर ॲडजस्टमेंट कशी करायची, तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष जर दिलं तर नक्कीच
आपल्याला पण आयडिया येऊन जाते आणि फायदे होतात आणि ब्लाऊज पण कंप्लीट होतो. आता आपल्याला चेक करून घ्यायचे समोरचं माप व्यवस्थित आहे का नाही, काचपट्टी बटनपट्टी दोन्ही पण, आणि नंतर आपल्याला हुकलूक पट्टी व्यवस्थित करून घ्यायचे. आता समोरची जर पट्टी मोठी आली तर आपण 6 हुक बसवले तरी पण चालते आणि छोटे जर आले तर आपल्याला 5 बसवले तरी पण चालते. आता मी पाठीमागचा भाग जोडून घेते. आता याला दाब शिलाई देणार तर मी अगोदर सुईची बाजू खाली ठेवली आणि त्याच्यावर अस्तर ठेवले. आता हालचाल होणे म्हणून मी थोडीशी टाचन पेन लावली, कारण आपण व्यवस्थित गळा हा व्यवस्थित आला पाहिजे गोल आकारामध्ये. टाचन पेनचा अस्तरच्या याला वापर हमेशा करायचा आहे का जे करून हालचाल कपड्याची होत नाही आणि उसवण्याची वेळ येत नाही, तर फिनिशिंगला आणि आपल्याला शिलाई मारायला पण टाईमपास होत नाही, तर टाचन पेनाचा वापर हा केलाच पाहिजे. आता बघा शोल्डर किती व्यवस्थित आले. अशा पद्धतीने जर शोल्डर जोडायला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा. मी त्याच्यावर व्हिडिओ व्यवस्थित काढेन आणि दम्माने काढेन का जे करून तुमच्या पण लक्षात येईल. खूप सुंदर शोल्डर जोडल्याच्या नंतर दिसतं ते, आणि सोपी ट्रिक आहे, काहीच अवघड नाही. बघा नॉर्मल थोडंसं जास्त झाले तर आपण ते कट करतो. आता आपण नेहमीप्रमाणे पाठीला पट्टी जोडून घ्यायची. ते अवघड नाही आहे, याच्या अगोदरचे पण व्हिडिओ बघा. आता आपण बाही जोडायला कपडा कमी होता तर मग मी त्याला जॉईंट दिले, तर मी जॉईंट कसा द्यायचा याचे पण व्हिडिओ टाकले. आपला अस्तरचं माप बरोबर आहे, मेन फॅब्रिक थोडंसं कमी होतं तर मी त्याला जॉईंट देऊन घेतलं आहे. आपल्याला आकार पण चेक करायचा आहे. तर थोडंफार एक्स्ट्रा असेल तर काय अडचण नाही. मेन फॅब्रिक आपण ज्यावेळेस बाही जोडतो तर मधूनच सुरुवात करतो, तर आपला कपडा उरलेला आपण कट करतो. सेम त्याच पद्धतीने मी दुसरी बाही पण जोडून घेते. खूप सोपी पद्धत आहे अस्तरचे ब्लाऊज शिवण्याची. आणि बघा बऱ्याच जणांना समोरचा भाग कसा कट करायचा ते कळत नाही, तर मी हमेशा पहिल्यापासून अशीच पद्धत वापरते. अगोदर दोन्ही बाही जोडून घेते आणि त्याच्यानंतर मग मी समोरचा भाग कट करते, का आपल्याला थोडीशी पण अडचण येत नाही. मग आता मी शोल्डरपासून सुरुवात केली बाही जोडायला, तर मी हमेशा तशीच सुरुवात करते, म्हणजे सेंटर हा व्यवस्थित येऊन जातो. नॉर्मल जर कमी जास्त जर झाला तर कट करून टाकायचे. मागचा पुढचा भाग आपल्याला बघूनच आपल्याला बाही जोडायला घ्यायची, काळजी घ्या. आणि बघा आता आपल्याला फिटिंग करायची, तर अगोदर आपल्याला सुईच्या बाजूने फिटिंग करायची आणि नंतर आपल्याला उलटं करून ब्लाऊजची फिटिंग करायची. जे आपला दंड घेर असेल, कंबर घेर असेल त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची. तर कुठंही कमी जास्त काहीच झालं नाही. मोंढ्यामध्ये शिलाई व्यवस्थित बसली आणि कमरेमध्ये पण व्यवस्थित बसली. ना क्रॉसपट्टी कमी जास्त झाली, ना दंडाजवळ कमी जास्त झाले मोंढ्याचा भाग. आता तुम्ही याचा रिझल्ट बघा शेवट किती व्यवस्थित हा ब्लाऊज आला आहे.
तर अशा पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग आली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर नक्की तुमच्या ब्लाऊजची पण फिनिशिंग व्यवस्थित बसेल. 36 साईजचा ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने फिनिशिंग आली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत चला. याचं शोल्डर, याची फिनिशिंग, याचं काम खूप सुंदर असं आहे आणि सिंपल पद्धतीने सांगितले हर एक गोष्ट. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात